नमस्कार रसिको, मी पृथा सुप्रिया मोघे आज आपल्या सर्वांचं या व्याख्यानमालेत मनापासून स्वागत करते. गीता संथ वर्गातून माझी निवड करेल. आज स्वामी विवेकानंद एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व या विषयावर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व गुरुजनांना वंदन करते आणि त्यांचे मनापासून आभार मानते. स्वामी विवेकानंद हे नाव, हे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्याच परिचयाचं आहे खरं, पण त्यांना समजून घेणं, त्यांना ओळखणं, त्यांना जाणून घेणं ही एक भिन्न गोष्ट आहे. एखादी थोर महान व्यक्ती जेव्हा घडते तेव्हा आपण तिला आपला आदर्श मानतो, पण जेव्हा आपण त्या व्यक्तीचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं समजतं की तिच्या जडणघडणीत अनेक लोकांचा हातभार असतो. ही व्यक्ती घडत असताना नकळतपणे का होईना तिच्यावर अनेक गोष्टींचा प्रभाव पडलेला असतो आणि यातूनच तिच्या गुणांचा पाया तयार होतो. यालाच आपण संस्कार असंही म्हणतो. मग त्या पुढे जाऊन त्या व्यक्तीचं कर्तृत्व बहरतं, तिचा सर्वांगीण विकास होतो, तिच्या हातून एखादी अतुलनीय कामगिरी होते आणि मग एक अद्वितीय, असामान्य असे व्यक्तिमत्व आकारास येते. मग पुढे जाऊन आपण त्या व्यक्तीचा आदर आपल्या मुलाशी बाळगून ठेवतो. आणि असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांच्याविषयी मी बोलणं म्हणजे खरं तर लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखंच आहे. पण आज मिळालेल्या या संधीचा पुरेपूर वापर करून मी जे काही स्वामी विवेकानंदांना जाणलंय, त्यांना ओळखलंय, ते आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. चला तर मग स्वामी विवेकानंदांची जीवनगाथा समजण्याचा एकत्रित प्रयत्न करूया. 12 जानेवारी 1863 कलकत्त्याच्या सिमुरिया विभागात वास्तव्यास असणाऱ्या विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी या दाम्पत्याच्या पोटी एका दिव्य बालकाचा जन्म झाला. ते दिव्य बालक म्हणजे अजून कोणी नसून ते होते आपले नरेंद्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद. नरेंद्रनाथांचे पिता कलकत्त्याच्या हायकोर्टामधील एक सुप्रसिद्ध कायदेपंडित होते. त्यांचे फारसी व इंग्रजी भाषांवर प्रभुत्व होते. त्यांना संगीताची देखील आवड होती. स्वतंत्र विचारसरणी, त्याच्यानंतर धीरगंभीर स्वभाव, दानशूरता, तेजस्विता ही त्यांची काही स्वभाव वैशिष्ट्ये होय. नरेंद्रनाथांची माता भुवनेश्वरी देवी या देखील अगदी कार्यकुशल, बुद्धिमान, भक्तिपरायण होत्या. एखादी आदर्श हिंदू स्त्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे विवेकानंदांची माता. नरेंद्रनाथ देखील म्हणायचे, नरेंद्राच्या ठिकाणी ज्ञानाचा विकास होण्यामध्ये जर सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो म्हणजे माझ्या आईचा, आणि त्यासाठी मी माझ्या आईचा सदैव ऋणी राहील. आता आई वडिलांच सगळे गुणवंत असतील तर मूल हे दिव्य असणारच, आणि म्हणूनच हे सगळे गुण नरेंद्रमध्ये देखील आले होते. नरेंद्र हा श्रुतीधर होताच, पण त्याबरोबर स्मृतीधरही होता. ऐकलेलं सारं काही त्याच्या आठवणीत राहील आणि स्मृतीपटलावर कायम संकित होऊन जाईल. एकदा त्याचा वृद्ध नातेवाईक मुग्धबोध हे व्याकरणाचे सूत्र असलेले पुस्तक वाचत असताना ती सूत्र ऐकत ऐकतच नरेंद्रने पाठ करून टाकली. आपल्या आईच्या मुखातून ऐकलेल्या रामायण महाभारताच्या गोष्टी तो जशाच्या तशा आपल्या मित्रांना साधीने सादर करून दाखवत असत. गुरुजींनी शाळेत शिकवलेलं त्याच क्षणी पाठ झाल्यामुळे उरलेला वेळ आपल्या सवंगड्यांसोबत खेळण्यासाठी, पोहण्यासाठी, नाटकं पाहण्यासाठी तो वापरत असत. नरेंद्रला ध्यानावस्थेत बसण्याची देखील विलक्षण आवड होती. खरं पाहायला गेलं तर त्याच्यावर झालेला हा एक सहज संस्कारच होता. आणि त्याच संदर्भात आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. एकदा नरेंद्र आणि त्याचे काही मित्र शिवमूर्तीसमोर ध्यानावस्थेत बसण्याचा खेळ खेळायचा ठरवला. सुरुवातीला खेळ अगदी व्यवस्थित चालू असतो. सगळेजण ध्यानावस्थेत मग्न बसलेले असतात. पण थोड्या वेळाने मात्र काही मित्रांची चुळबुळ सुरू होते. त्यातील एका मित्राला लांबून नाग येताना दिसतो आणि मग तो आपल्या मित्रांना ही हकीकत सांगतो. तेव्हा सगळे घाबरून पळापळ करायला लागतात, गोंधळ घालायला लागतात. पण नरेंद्र मात्र तसाच ध्यानावस्थेत बसलेला असतो.
जणू काही या वास्तविक जगाचा त्याच्यावर काही परिणामच होत नसतो. थोड्या वेळाने नरेंद्रला जाग येते आणि मग त्याचे मित्र त्याला ही घडलेली हकीकत सांगतात. तेव्हा देखील नरेंद्र अगदी शांतपणे त्यांना म्हणतो, एवढं काही घडलं, मला तर काही कळलंच नाही. तेव्हाच लहानपणापासूनच नरेंद्र एक योगसिद्ध महापुरुष होता हे आपल्याला दिसून येतं. नरेंद्रमध्ये लहानपणापासूनच नेतृत्व गुण कायम होता. तो लहानपणापासूनच निर्भय होता. अर्थात असणारच, कारण त्याचा आदर्श दैवत होतं अद्भुत शक्तिशाली रामभक्त हनुमान. हनुमानाची भारतातील प्रत्येक घरी पूजा व्हावी यासाठी नरेंद्र कसोशीने प्रयत्न करत होता. त्यांच्याप्रमाणेच एक महान विराट पुरुष त्याच्या अंतरंगात सदैव निवास करीत असत. त्याच्या वडिलांप्रमाणेच त्याला देखील गरिबांविषयी कळकळ वाटत असे. त्यांना मदत करण्यासाठी तो सदैव तत्पर असे. त्यांना मदत करताना जर त्याच्याजवळ काही नसत तर तो अगदी आपल्या अंगावरचे कपडे देखील दान करीत असत. नरेंद्र फक्त परीक्षेपुरता अभ्यास नाही करायचा, तर त्याने सर्व ग्रंथ वाचून काढले होते आणि आपल्या ज्ञानभंडारात विलक्षण भर टाकली होती. घरीच एका गवळ्याकडून त्याने शास्त्रीय शिक्षण संगीताचे शिक्षण देखील घेतले होते. त्याला नृत्याची देखील आवड होती. तबला, दिलरुबा, सतार अशी विविध वाद्ये तो वाजवायचा. त्याचबरोबर पोहणे, व्यायाम करणे, घोडेदौड करणे यातही तो कुशल होता. एवढे सगळे गुण नरेंद्रमध्ये असले तरीही नरेंद्र अवखळ मात्र फार होता. त्यामुळे त्याची आई मध्ये मध्ये म्हणत असत, शिवापुढे मस्तक घासून पुत्र मागितला होता आणि त्यांनी पाठवला आपलंच हेट भूत. नरेंद्र अवखळ असल्यामुळे आणि त्याला जेव्हा 6व्या वर्षी शाळेत दाखल केलं तेव्हा तेथील वाईट संगतीमुळे नरेंद्र मार्ग चुकत आहे हे विश्वनाथांच्या लक्षात आले. त्यामुळे घरी शिक्षक नेमून त्याला त्याचे शिक्षण पूर्ण करायचे विश्वनाथांनी ठरवले. नंतर वयाच्या 7व्या वर्षी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये त्याला दाखल करण्यात आले. पण तेथील शिक्षण हे इंग्रजी भाषेत असल्याने विदेशी भाषा शिकायला नरेंद्र प्रथमतः तयार नव्हता. पण नंतर मात्र उत्साहाने त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केले. आणि असं म्हणतात की त्याने इंग्रजीची वर्णमाला ही सर्वप्रथम आपल्या आईकडूनच शिकली. एकदा मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये निवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा निरोप समारंभ होता आणि त्यासाठी भाषणं करायची होती. पण अध्यक्षस्थानी विख्यात वक्ता सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते आणि त्यांच्यासमोर भाषण करायचं तर कोणाचंच धाडस होत नव्हतं. पण नरेंद्र मात्र एका पायावर तयार झाला. त्याने अगदी निर्भीडपणे सलग अर्धा तास इंग्रजीमधून तिथे भाषण केलं. सुरेंद्रनाथ त्याच्यावर अगदी खुश झाले. हा मुलगा पुढे जाऊन एक असामान्य अद्वितीय वक्ता होईल असं भाकीत त्यांनी तेव्हाच केलं होतं. आणि आपण पाहू शकतो त्यांचे हे शब्द खरे ठरले. जन्मजातच सौंदर्य घेऊन आलेले ते तेजस्वी बालक आता वाढत वाढत एका प्रतिभावंत, शूरवीर, पराक्रमी युवकामध्ये परिणत झाले. आणि आता वेळ होती भारतवर्षातील एका आदर्श गुरु शिष्य भेटीची. ही गोष्ट आहे 1881च्या नोव्हेंबरची. सुरेंद्रनाथ मित्र यांच्या घरी कोणत्या तरी उत्सवात सहभागी होण्यासाठी श्री रामकृष्ण परमहंस तिथे आले होते. नरेंद्रही तिथे आला होता. त्याने आपल्या सुमधुर आवाजात तिथे भजन सादर केलं आणि ते ऐकून श्री रामकृष्ण अगदी स्तंभित झाले. जणू काही त्यांनी प्रथमदर्शनीच हा युवक कोण आहे, त्याच्या जीवनाचं प्रयोजन काय आहे हे ओळखलं होतं. आणि शेवटी जाता जाता श्री रामकृष्णांनी नरेंद्रला सांगितलं, नरेंद्र, तू दक्षिणेश्वरी ये. नरेंद्रने देखील एक शिष्टाचार म्हणून तिथे जायचं कबूल केलं. काही दिवस असेच गेले आणि याच काळात विश्वनाथांनी नरेंद्रसाठी एक सर्व गुण संपन्न मुलगी पाहिली. पण नरेंद्रने मात्र मी आयुष्यात कधीही विवाह करणार नाही असं ठामपणे विश्वनाथांना सांगितलं आणि विवाहास नकार दिला. त्याचा हा निर्णय पाहून त्याचे नातेवाईक डॉक्टर रामचंद्र दत्त यांनी नरेंद्रला दक्षिणेश्वरी जाऊन श्री रामकृष्णांची त्याने भेट घ्यावी असं सांगितलं. नरेंद्रलाही ते पटलं
आणि म्हणूनच आपल्या काही सवंगड्यांबरोबर आणि सुरेंद्रनाथांबरोबर तो दक्षिणेश्वरी गेला. तिथे गेल्यावर सर्वप्रथम जर नरेंद्रने काही विचारलं असेल तर ते म्हणजे तो एक प्रश्न, तुम्ही देव पाहिला आहे का? आणि त्यावर श्री रामकृष्णाने त्याला उत्तर दिलं, हो, मी देव पाहिला आहे. जितका मी तुला पाहतो आहे तितकाच स्पष्ट आणि तुलाही दाखवू शकतो. ईश्वराला जर आपण मनापासून हाक मारली तर ईश्वर स्वतः येऊन आपल्याला दर्शन देतो. आणि हे उत्तर ऐकल्यानंतर नरेंद्रची श्री रामकृष्णांबद्दलची श्रद्धा अजून वाढली. दक्षिणेश्वराहून आल्यानंतर नरेंद्रचे मात्र अभ्यासात लक्ष लागेना. तो सतत श्री रामकृष्णांचाच विचार करीत बसत असे आणि तिथे श्री रामकृष्ण देखील आपल्या या शिष्याची वाट बघत होते. 1881च्या नोव्हेंबर पासून 1886च्या ऑगस्ट पर्यंत म्हणजेच श्री रामकृष्णांच्या समाधीपर्यंत नरेंद्रला त्यांच्या सान्निध्यात राहायचे भाग्य लाभले. BAचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर BAचं शिक्षण सुरू असताना 1884च्या सुरुवातीस विश्वनाथांचं अकस्मात निधन झालं. त्यांच्या दानशूरपणामुळे जे काही होतं ते सर्व काही त्यांनी वाटून टाकलं होतं. त्यामुळे आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवारासाठी काहीच शिल्लक नव्हतं. उलट आता ते कर्जबाजारी झाले होते. म्हणून सुतकाचे दिवस संपण्यापूर्वीच नरेंद्रला नोकरीच्या शोधात घराबाहेर अनवाणी पडावं लागलं. आईची उदास मुद्रा, भावंडांची कुश शरीर पाहून नरेंद्रचा धीर दिवसेंदिवस खचत चालला होता. तो रोज सकाळी उठे, स्वयंपाकघरात जाई, डबे साचपडत, पण अन्नाचा एकही दाणा तिथे नसायचा. त्यामुळे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आणि याच काळात त्याच्या नातेवाईकांनी देखील त्यांचं घर जप्त केलं होतं. त्यामुळे तो हक्क परत मिळवण्यासाठी त्याच्यासाठी देखील तो उच्च न्यायालयात त्याने दावा दाखल केला होता. आता सगळीकडूनच संकट आली होती. त्याला सर्वत्र अंधार दिसत होता. श्री रामकृष्ण एकदा म्हणाले होते की नरेंद्र जेव्हा गरिबी आणि दुःखाच्या संपर्कात येईल तेव्हा त्याचा हा वरवरचा अभिमान असीम करुणेत परिणत होईल. आणि तसंच झालं. या अनुभवांनी आपल्या नरेंद्रला स्वामी विवेकानंद बनवलं. आता इतके प्रयत्न करून देखील प्रश्न सुटत नसल्याने नरेंद्रने श्री रामकृष्णांची भेट घ्यायचं ठरवलं. तो त्यांना म्हणाला, गुरुजी, तुम्ही आपल्या मातेला माझ्या या सर्व अडचणी दूर करायला सांगाल का? तेव्हा श्री रामकृष्ण त्यांना म्हणाले, तूच का नाही जात मंदिरात? तूच आईला जाऊन सांग, आई तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. विवेकानंदांचा श्री रामकृष्णांवर अपार विश्वास असला तरीही कोणत्याही गोष्टीचा विचार केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवायचा नाही असं त्यांचं मत होतं. त्यामुळे मूर्तीपूजेवर त्यांचा कधीही विश्वास नसल्याने याआधी ते कधीही काली मंदिरात गेले नव्हते. पण आता गुरुजींची आज्ञा म्हणून त्यांनी काली मंदिरात जायचं ठरवलं. त्यांनी हात जोडून आईला प्रार्थना केली, माते, मला ज्ञान दे, भक्ती दे. आणि मग ते तसेच परत आले. तेव्हा श्री रामकृष्णांनी विवेकानंदांना विचारले, अरे, तू हे का मागितलंस? तेव्हा त्यांना पुन्हा आपल्या आर्थिक अडचणींची आठवण झाली आणि ते पुन्हा मंदिरात गेले. असं 2 ते 3 वेळा झालं. पण धनदौलतीची याचना करणारे शब्द त्यांच्या मुखातून बाहेरच पडेना. ते प्रत्येक वेळी मंदिरात जाईल आणि प्रार्थना करी, माते, मला ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे, विवेक दे. शेवटी रामकृष्ण विवेकानंदांना म्हणाले, तुझा जाडसर अन्न वस्त्राचा तुम्हाला कधीही अभाव पडू नये अशी प्रार्थना मी मातेला करतो. आणि मग त्यानंतर श्री रामकृष्णांच्या प्रार्थनेमुळे आणि काली मातेच्या कृपेमुळे विवेकानंदांच्या प्रापंचिक अडचणी दूर होऊ लागल्या. श्री रामकृष्णांची आपल्या भक्तांवर अपार प्रेम होतं. त्यांच्या भक्तांचं देखील श्री रामकृष्णांवर अपार श्रद्धा होती. पण श्री रामकृष्ण आपल्या भक्तांना नेहमी म्हणत असत, आंधळपणाने गुरुभक्ती करू नका, प्रसंगी गुरुची परीक्षाही घ्या.
आणि स्वामी विवेकानंदांचा स्वभाव देखील असाच होता. त्यांनी एके दिवशी श्री रामकृष्णांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यांना आठवलं की श्री रामकृष्णांनी एकदा सांगितलं होतं, धन दौलत संपत्ती या ज्या गोष्टी आहेत त्या अध्यात्म मार्गाच्या आड येतात आणि त्याचा स्पर्श देखील हा प्रचंड वेदना देतो. त्यामुळे याच गोष्टीच्या आधारावर विवेकानंद श्री रामकृष्णांची परीक्षा घ्यायचं ठरवतात. एके दिवशी श्री रामकृष्ण खोलीत नसताना विवेकानंद त्यांच्या खोलीत जातात आणि त्यांच्या आसनाखाली 1 रुपयाचं नाणं ठेवून देतात. थोड्या वेळाने श्री रामकृष्ण तिथे येतात आणि त्या आसनावर बसतात. तेव्हा एखाद्या विंचूने डंख मारावा तेव्हा जितक्या वेदना होती तेवढ्या वेदना श्री रामकृष्णांना होतात. तेव्हा विवेकानंदांना समजतं, एका बोथट नाण्याच्या स्पर्शाने जर एखाद्या मनुष्याला एवढ्या तीव्र वेदना होत असतील तर त्या मनुष्याची आध्यात्मिक पातळी किती उच्च असेल. आणि त्यांना झालेल्या वेदना पाहून विवेकानंद श्री रामकृष्णांची माफी मागतात आणि त्यांना सांगतात, गुरुजी, आपली परीक्षा घेण्यासाठी मी ते नाणं तिथे ठेवलं होतं, पण तुम्हाला झालेल्या या वेदना पाहून मला दुःख होत आहे, त्यामुळे मला माफ करा. त्यावर श्री रामकृष्ण विवेकानंदाला शांतपणे म्हणतात, नरेंद्र, अरे माफी मागायची काहीच गरज नाही. गुरुचा स्वीकार करायच्या आधी जर त्याची परीक्षा घेतली तर त्यात काहीही चुकीचं नाही. कारण गुरुंनी सांगितलेल्या गोष्टीवर फक्त विश्वास ठेवून चालणार नाही. त्या गोष्टीची सत्यता पडताळणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे तू जर माझी यासाठी परीक्षा घेतली असशील तर यात काहीच चुकीचं केलं नाहीस. श्री रामकृष्ण देखील आपल्या भक्तांची नेहमी परीक्षा घेत असत आणि नरेंद्रबद्दल बोलताना ते एके दिवशी म्हणाले, मी माझ्या भक्तांची सतत परीक्षा घेतो. काही भक्त हे 10 पाकळ्यांच्या तोंडासारखे असतात तर काही हे शंकर पाकळ्यांच्या. पण नरेंद्र हा एकमेव असा आहे जो सहस्रदल कमळासारखा आहे. आता दक्षिणेश्वर मध्ये स्मृतीमधून दिवस संपत आले होते. श्री रामकृष्णांना गळ्याचा विकार झाला. त्यामुळे सुरुवातीला त्यांना श्यामपूर येथे ठेवण्यात आलं आणि नंतर 11 डिसेंबर पासून त्यांना काशीपूर येथे ठेवण्यात आलं. स्वामी विवेकानंद त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असायचे आणि श्री रामकृष्ण देखील स्वामी विवेकानंदांना आपल्या जवळ बसवून प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी करावयाच्या कार्यासंबंधी सदैव सूचना देत, उपदेश करत. जणू काही रामकृष्ण हे यंत्रचालक होते आणि स्वामी विवेकानंद हे त्यांचे यंत्र. काही दिवस असेच गेले आणि विरक्तपणामुळे आता आपण शांती समाधी मार्ग स्वीकारावा असं विवेकानंदांना वाटू लागलं. त्यांनी समाधी घेतली सुद्धा, पण मनात निर्माण झालेल्या अपूर्व शांततेमुळे ते ही समाधी पूर्ण करू शकले नाही. आणि म्हणून ते श्री रामकृष्णांपुढे नतमस्तक झाले आणि आपल्याला समाधी घ्यायला त्यांनी मदत करावी अशी याचना त्यांनी त्यांच्याकडे केली. पण श्री रामकृष्णांना माहिती होतं की स्वामी विवेकानंद हे एक ध्यानसिद्ध योगपुरुष आहेत. जेव्हा विवेकानंदांना समजेल की ते कोण आहेत आणि त्याच दिवशी ते या जगाचा त्याग करतील. त्यामुळे श्री रामकृष्णांनी विवेकानंदांचा समाधी मार्ग कुलूप बंद करून टाकला आणि सप्तर्षी मंडळातील या ऋषीला त्या ध्यानभूमीतून इथे इहलोकात खेचून आणले. आणि म्हणूनच तर आपल्या भारत देशाला एक विश्वप्रेमी स्वामी विवेकानंद लाभले. 15 ऑगस्ट 1886 रात्री 1:06 कालिया नावाचा 3 वार जप करून श्री रामकृष्णांनी आपला देह त्यागला. श्री रामकृष्णांच्या निधनानंतर विवेकानंदांनी ठरवलं की आता आपण उभा देश फिरायचं. त्यांना असे वाटत होतं की आपण फक्त काही प्रदेशातच फिरत आहोत, मूळ भारत तर आपण पाहिलाच नाही. आणि म्हणूनच किमान 2-2.5 वर्ष तरी परत यायचं नाही असा निर्धार करून शारदामणींचा आशीर्वाद घेऊन त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. सुरुवातीला ते दिल्लीला राहिले, मग जयपूर आणि असं फिरत फिरत ते पोरबंदरला आले. पोरबंदरला साधारण 11 महिने राहिले आणि याच काळात शंकर पंडित यांच्या सानिध्यात त्यांनी वेदांचा अभ्यास पूर्ण केला. स्वामी विवेकानंदांना नेहमी वाटत
हिंदू म्हणून घेणाऱ्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी वेद आहे तरी कसे हे पाहावं. आणि त्यांचं स्वतःचं दुःख असं होतं की त्यांनी स्वतःनीच वेदांचा अभ्यास केलाच नव्हता. पण आता चांगली संधी चालू झाली होती आणि त्या संधीचा वापर करून त्यांनी वेदांचा अभ्यास करायचं ठरवलं. याच काळात शंकर पंडित देखील वेदांचा इंग्रजीमध्ये अनुवाद करत होते. त्यामुळे विवेकानंदांसारख्या बुद्धिमान परिव्राजकाचे जर सहाय्य लाभले तर वेदांचा अनुवाद हा उत्तम प्रकारे होऊ शकतो हे त्यांना माहिती होतं आणि म्हणूनच विवेकानंदांना त्यांनी तिथे राहण्याचा आग्रह केला. वेदांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विवेकानंद अहमदाबादला गेले. तिथे त्यांनी काही मंदिरं पाहिली, जैन धर्मियांच्या लोकांना ते भेटले आणि त्यांना त्यांच्या धर्माची थोडी समजावून सांगितली. मग बडोदा मार्गे ते मुंबईला आले आणि तिथे काही दिवस राहिले. तेव्हा एका मनुष्याने त्यांना गमतीत एक प्रश्न विचारला. संन्यास घेतलेल्याने एका जागी ध्यानस्थ बसून तपस्या करण्याऐवजी असं भारतभर भ्रमण करणं बरं दिसतं का? तेव्हा विवेकानंद त्यांना म्हणाले, मला या जगासाठी काहीतरी करायचंय आणि त्यासाठी या जगाला जाणून घेणं गरजेचं आहे. जगाला जाणून घेण्यासाठी जग फिरणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच मी भारतभर संचार करत आहे. हे उत्तर देऊन ते पुण्याला जाणाऱ्या गाडीत बसले आणि आपला पुढचा प्रवास त्यांनी सुरू केला. आणि इथेच भेट झाली लोकमान्य टिळकांशी. सुरुवातीला स्वामी विवेकानंदांकडे पाहून त्यांचा अगदी साधा वेश होता म्हणून लोकांनी काही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर जेव्हा स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांच्यातील संवाद रंगात आला तेव्हा दोन उत्तम इंग्रजी बोलणाऱ्या पुरुषोत्तमांमध्ये आपण न बोललेलंच बरं असं त्या लोकांना समजलं आणि पुणे येईपर्यंत फक्त स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळकच संवाद करीत होते. तो पुण्याला आल्यानंतर विवेकानंद हे लोकमान्यांच्याच निवासस्थानी राहिले. शेवटी जाता जाता लोकमान्य टिळकांनी विवेकानंदांना आग्रह केला की एक पुणेकर म्हणून आपण पुण्यातच राहावं असं मला वाटतं. पण तेव्हा विवेकानंद त्यांना म्हणाले, मी या भारताचा यात्रिक आहे. जर मी कोणत्या एकाच ठिकाणी राहिलो तर माझ्या हातून देशद्रोह घडेल. त्यामुळे प्रथमतः मला माझ्या डोळ्यांनी हा आपला संपूर्ण भारत पाहू दे. आणि असं म्हणून त्यांनी आपला पुढचा प्रवास सुरू केला. मग महाबळेश्वर, कोल्हापूर, बेळगाव असे करत करत ते दक्षिणेकडे आले. दक्षिणेकडे बँगलोर, मैसूर या काही ठिकाणी ते राहिले. मग रामेश्वर, मदुराई येथील मंदिरे पाहिली आणि शेवटी कन्याकुमारीला आले. कन्याकुमारीला आल्यानंतर एका मूर्तीकडे त्यांनी साकडं घातलं. माते, आता मला पुढचा मार्ग दिसत नाही. तो मार्ग आता मला तूच दाखव. आणि असं म्हणून ते बाहेर येऊन झोपले. तेव्हा त्यांना एक स्वप्न पडलं आणि मग उठल्यानंतर त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर त्यांना तिथे एक बेट दिसलं. त्या बेटावर देवीने आपली तपश्चर्या पूर्ण केली आहे, ती पुण्यभूमी आहे हे असं समजल्यानंतर ते पोहत पोहत त्या खडकाजवळ गेले. तिथे त्यांनी देवीची पूजा केली. त्याच वेळी त्यांच्या मनात भावनांचं वादळ निर्माण झालं. त्यांना असं वाटू लागलं की मी एका भाग्यशाली देशाचा नागरिक आहे. उत्तरेकडे हिमाचल आणि दक्षिणेकडे कन्याकुमारी हे या भारताचं सौंदर्य आहे. इतकं असून सुद्धा विपन्न अवस्थेच्या गर्तेमध्ये हे राष्ट्र कोसळून पडलं आहे. या राष्ट्राचं उत्थान झालं नाही तर संस्कृती लयाला जाईल, सर्व धर्म लयाला जातील, ग्रंथ बुडून जातील. त्यामुळे या राष्ट्राचं उत्थान करणं हाच आपला धर्म, हेच आपलं दैवत असं त्यांना वाटू लागलं. ही गोष्ट आपण आपल्या भारतीय बांधवांना देखील सांगितली पाहिजे असा विचार करत करतच ते किनाऱ्यावर परत आले. त्यानंतर ते मद्रासला गेले. तिथे त्यांना काही युवक भेटले. त्या युवकांनी विवेकानंदांना सांगितले, स्वामी, आपल्यासारख्या तेजस्वी महापुरुषाने आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यामुळे आम्ही कृतार्थ झालो. आम्हाला असं वाटतं की आपण विदेशी जावं, आपल्या संस्कृतीचा प्रसार करावा. तेव्हा विवेकानंद त्यांना म्हणाले, हो, मला देखील असंच वाटतं. केवळ आपल्या देशात राहून कार्यभाग पूर्ण होणार नाही. विदेशी जावं,
तिथे जाऊन विज्ञानाचा अभ्यास करावा, तेथील तंत्रविद्या इथे आणावी आणि येथील अध्यात्मविद्या तिथे न्यावी, जेणेकरून हे जग जवळ येईल. आता 1893 ची ही गोष्ट. शिकागोमध्ये सर्व धर्म परिषद झाली होती आणि तिथे सर्व धर्मांचे प्रतिनिधी जाणार होते. पण हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून कोण जाणार हे अजून ठरलंच नव्हतं. कारण ज्यांना शास्त्र माहिती होतं त्यांना इंग्रजी येत नव्हतं, ज्यांना इंग्रजी येत होतं त्यांना शास्त्र माहित नव्हतं, आणि ज्यांना दोन्ही येत होतं त्यांचं मन कोतं होतं. त्यामुळे तिथे जाणार तरी कोण हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मग मद्रासमध्ये एका युवकाने विवेकानंदांना सांगितलं, स्वामी, आपल्यासारखा दैदिप्यमान संन्यस्त आपल्या प्रभुत्वाच्या बळावरती या जगाला एका उदार पेठीमध्ये नेऊन ठेवू शकतो. त्यामुळे स्वामी आपणच गेलं पाहिजे, स्वामी आपणच गेलं पाहिजे. विवेकानंदांनाही वाटलं की आपण शिकागोला जावं, पण गुरूंची आज्ञा अजून आली नव्हती तर कसं जाणार. आणि याच विचारात काही दिवस चालले. मग एके दिवशी विवेकानंदांच्या स्वप्नात श्री रामकृष्ण आले आणि ते त्यांना म्हणाले, नरेंद्र, माझ्या मागोमाग ये, आपल्याला पुढे जायचं आहे. पण एवढं उत्तर मिळून सुद्धा त्यांचं समाधान झालं नाही. म्हणून त्यांनी माता शारदेची परवानगी घ्यायचं ठरवलं. त्यांनी माता शारदेला विचारलं, माते, मी या जगात फिरून आपल्या संस्कृतीचा प्रसार करू शकतो का. तेव्हा माता शारदेने विवेकानंदांना सांगितलं, नरेंद्र, ती तिथे जी सुरी ठेवली आहे ती मला देशील का. तेव्हा विवेकानंदांनी ती सुरी त्यांना दिली. पण सुरी देताना धारदार बाजू आपल्या बाजूला ठेवली आणि मुठीची बाजू मातेला दिली. तेव्हा माता आनंदी झाली आणि विवेकानंदांना म्हणाली, नरेंद्र, तू या जगात फिरून आपल्या संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी तयार आहेस. जा, संपूर्ण जगाला आपल्या संस्कृतीचे पाठ शिकव. स्वामी विवेकानंदांना प्रश्न पडला आणि त्यांनी मातेला विचारलं, माते, तू तर माझी काहीच परीक्षा घेतली नाहीस, मला तर काही प्रश्न देखील विचारले नाहीस, तू मला अशी कशी परवानगी दिलीस. तेव्हा माता हसून त्यांना म्हणाली, मी जेव्हा तुझ्याकडे ती सुरी मागितली ना, तीच तुझी परीक्षा होती. मी जेव्हा तुझ्याकडे सुरी मागितली आणि तू मला ती दिलीस, तेव्हा धारदार बाजू तुझ्या बाजूला ठेवलीस आणि मुठीची बाजू मला दिलीस. तेव्हाच मला समजलं तू आपल्या संस्कृतीचं उत्तम आचरण केलं आहेस. कारण आपल्या संस्कृतीत हेच सांगितलं आहे, स्वतःच्या हिताआधी दुसऱ्याचं हित पाहावं. आणि तू त्या आपल्या संस्कृतीचा उत्तम प्रकारे आचरण केलं आहेस. आणि ज्या व्यक्तीने स्वतः संस्कृतीचं आचरण केलं आहे तो या संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी सदैव तयार असतो. ही गोष्ट विवेकानंदांच्या मनात सदैव कोरली गेली आणि पुढच्या आयुष्यात त्यांनी या गोष्टीचं नेहमी पालन केलं. आता विवेकानंद शिकागोला गेले. तिथे त्यांना काही लोक भेटायला आले आणि त्यांना विचारलं, हॅलो, हाऊ आर यू. तेव्हा विवेकानंदांनी आपले दोन्ही हात जोडून हिंदीमध्ये उत्तर दिलं, नमस्ते. तेव्हा त्यांचा साधा वेश बघून त्या लोकांना वाटलं की बहुतेक विवेकानंदांना इंग्रजी येत नसावं. म्हणून त्यातल्याच एका माणसाला ज्याला थोडंफार हिंदी बोलता येत होतं, त्या माणसाने विवेकानंदांना विचारलं, आप कैसे हो. तेव्हा विवेकानंदाने पुन्हा हात जोडले आणि ते म्हणाले, आय एम फाईन, थँक्यू. हे उत्तर ऐकून ती माणसं खूप आश्चर्यचकित झाली आणि थोड्या वेळ बडबड केल्यानंतर त्यांनी विवेकानंदांना विचारलं, जेव्हा आम्ही इंग्रजीत तुम्हाला प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही हिंदीत उत्तर दिलं, आणि जेव्हा आम्ही तुम्हाला हिंदीत विचारलं तेव्हा तुम्ही इंग्रजीत उत्तर दिलं, असं का केलं तुम्ही. तेव्हा विवेकानंद स्मित हास्य करून त्यांना म्हणाले, जेव्हा तुम्ही तुमच्या मातेचा सन्मान केलात तेव्हा मी देखील माझ्या मातेचा सन्मान केला, आणि जेव्हा तुम्ही माझ्या मातेचा सन्मान केलात तेव्हा मी देखील तुमच्या मातेचा सन्मान केला. आणि हे उत्तर ऐकून आपल्याला समजतं की जो मनुष्य आपल्या संस्कृतीबरोबरच इतरांच्या संस्कृतीचा देखील आदर करतो तोच मनुष्य खरा यशस्वी ठरतो. अजून एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छिते. शिकागोच्या परिषदेबाहेर स्वामी विवेकानंद काही वेळ थांबले होते.
तिथे त्यांना एक स्त्री भेटायला आली. कारण तिला विवेकानंदांचा जो देश होता तो जरा असामान्य वाटला. तेव्हा त्या स्त्रीने विवेकानंदांना विचारलं, तुम्ही जेंटलमॅन दिसण्यासाठी कोट आणि पॅन्ट का नाही घातली? तेव्हा विवेकानंदांनी तिला उत्तर दिलं, तुमच्या संस्कृतीत तुमचा टेलर तुम्हाला जेंटलमॅन बनवतो, पण आमच्या संस्कृतीत आमचे चारित्र्य आम्हाला महान आणि जेंटलमॅन बनवते. आणि आता वेळ होती शिकागोतील त्या अविस्मरणीय भाषणाची. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, हे वाक्य बोलताच टाळ्यांचा गडगडाट चालू झाला. ती 2 मिनिटं फक्त टाळ्याच वाजत होत्या. विवेकानंदांचं भाषण पूर्ण झालं आणि त्यांच्यावर प्रभावित होऊन एक स्त्री त्यांना भेटायला आली. ती त्यांना म्हणाली, मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. तेव्हा विवेकानंद तिला म्हणाले, तुम्ही पाहू शकता मी ब्रह्मचारी आहे. मी आजन्म गृहस्थ जीवनाचा त्याग केला आहे. त्यामुळे मी तुमच्याशी विवाह नाही करू शकत. हे उत्तर ऐकून ती स्त्री त्यांना म्हणाली, पण मला माझ्या पोटी तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र हवा आहे आणि त्यामुळेच मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. तेव्हा विवेकानंद तिला म्हणाले, अहो माझ्यासारखा कशाला, मीच तुमचा पुत्र बनतो. आजपासून तुम्ही माझी माता आणि मी तुमचा पुत्र. यावरूनच त्यांचे चारित्र्य किती पवित्र होते हे आपल्याला दिसून येते. 3.5 वर्ष विवेकानंद अमेरिकेत राहायला होते. याच काळात त्यांनी कर्मयोग, राजयोग, भक्तियोग या सर्वांचा प्रसार केला. आणि एवढा काळ लोटल्यानंतर त्यांना आपण आपल्या मातृभूमीकडे परत यावं असं वाटलं. आपला निर्धार व्यक्त केल्यानंतर त्यांना निरोप देण्यासाठी एक सभा आयोजित करण्यात आली. त्या सभेत एका मनुष्याने त्यांना प्रश्न विचारला, आता एवढा काळ तुम्ही या सुधारित जगात राहिला आहात, त्यामुळे आता परत मातृभूमीकडे जाताना तुम्हाला तेवढंच आकर्षण वाटेल का? तेव्हा विवेकानंदांनी त्याला उत्तर दिलं, मी येथे येण्यापूर्वी माझा भारत मला प्रिय होताच, पण आता परत जाताना भारताच्या किनाऱ्यावरची धूळ सुद्धा मला आता स्वर्गासमान आहे. यावरून आपल्याला दिसून येतं की एवढा काळ परदेशी राहून सुद्धा त्यांच्या मनात आपल्या देशाबद्दलचं प्रेम हे कायम होतं. स्वामी विवेकानंद भारतात परत आले. त्यांचा सगळीकडे जय जयकार होऊ लागला. कलकत्त्यामध्ये त्यांची मिरवणूक निघाली आणि मग सभा घेत व्याख्यान देत ते आपल्या गावी आले. तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की तुमची आई तुमची वाट पाहत आहे. तेव्हा अगदी एखादे लहान मूल जसं धावत धावत आपल्या आईकडे जाईल आणि आईच्या पदराखाली लपेल, तसंच विवेकानंदांनी देखील केलं आणि आपल्या आईला म्हणाले, आता मात्र मी त्रिखंडाचा स्वामी झालो. एवढा काळ तू माझ्यापासून दूर होतीस. मी अनेक भाषणं केली, पण आईची छाया काय असते, आईची माया काय असते हे मात्र मला आता समजलं. दूरदेशी गेल्यानंतर खरं तर नाती देखील दुरावतात, पण स्वामी विवेकानंदांच्या मनात मात्र आपल्या आईबद्दलचं प्रेम हे तसंच होतं. खरं तर विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना ही खूप आधीच केली होती, पण परदेशाहून आल्यानंतर त्यांनी त्याचं कार्य अगदी जोमाने सुरू केलं. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या सर्व बांधवांना एकत्रित आणलं आणि ते म्हणाले, सेवा हेच आपल्या धर्माचं सार आहे. त्यामुळे प्रत्येक मनुष्यामध्ये देव पहा आणि त्याची सेवा करा. आपल्या भारताला या भावनेची खूप गरज आहे आणि म्हणूनच मी या रामकृष्ण मिशनची स्थापना केली आहे. दिवस गेले आणि एके दिवशी विवेकानंदांनी हातात कॅलेंडर घेतलं आणि 4 जुलै 1902 या तारखेवर खूण केली. ती खूण त्यांनी का केली हे कोणालाच कळलं नाही, पण अखेर 4 जुलै 1902चा दिवस उजाडला. सकाळी उठून विवेकानंद सावकाशपणे मंदिरात गेले. गाभाऱ्यात जाऊन त्यांनी दरवाजा लावून घेतला आणि 3 तास तिथे ते ध्यानस्थ बसले. बाहेर आले, दुपारी जेवले आणि मग गुरुजनांना सांगितलं की मला एक तुम्हाला व्याकरणाचा पाठ शिकवायचा आहे, तर आपण आज तो शिकूया. आणि मग दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्यांनी आपल्या गुरुबंधूंना तो पाठ शिकवला. संध्याकाळ झाली,
सांज आरतीची वेळ झाली, घंटा वाजली, सगळेजण मंदिरात गेले. पण विवेकानंद मात्र वरती येऊन आपल्या खोलीत निपचित बसून राहिले. त्यांनी हातात जपाची माळ घेतली, जप केला आणि मग थोड्या वेळाने आपल्या गुरुबंधूंना त्यांनी सांगितलं की आता माझा जप झाला आहे, तर तुम्ही सर्व दारं खिडक्या उघडून टाका आणि आता मी थोडा वेळ पडतो. असं म्हणून ते आडवे झाले आणि मग साधारण 8:45च्या सुमारास 2-3 वेळा निश्वास सोडला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. थोड्या वेळाने नेहमीची जेवणाची वेळ म्हणून एक साधू तिथे वरती आले आणि त्यांनी विवेकानंदांना हाक मारली. पण स्वामी काही प्रतिसाद देईना. म्हणून घाबरून त्यांनी डॉक्टरांना फोन केला. तिथे डॉक्टर आले, त्यांनी त्यांना तपासलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्यांनी समाधी घेतली आहे आणि आता पुन्हा परत येणार नाही. तुम्ही पुढच्या कामाला लागा. आणि मग दुसऱ्या दिवशी अंत्यविधीची तयारी सुरू झाली. तेव्हा त्याची आई हयात होती. तर तेव्हा त्या आईला आपल्या या पुत्राच्या निधनाबद्दल कोण सांगणार आणि कसं सांगणार याबद्दल मतभेद निर्माण झाले. पण शेवटी कोणीतरी त्यांना सांगितलं आणि त्या वृद्ध मातेने आपल्या या दिव्य बालकाचा निरोप घेतला. थोड्या वेळाने तिथे भगिनी निवेदिता आल्या. त्यांनी देखील विवेकानंदांचा निरोप घेतला आणि मग त्या विवेकानंदांच्या खोलीत गेल्या. तिथे त्यांना काही हस्तलिखितं दिसली आणि 4 ओळी वाचनास पडल्या. त्या 4 ओळी अशा: स्वामी विवेकानंद नावाची व्यक्ती या जगातून जाईल, पण स्वामी विवेकानंदाच्या नावाची स्फूर्ती या भारताच्या मातीतून आणि या भारताच्या रीतीतून पुन्हा पुन्हा अवतीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. भगिनी निवेदिता यांनी ते पत्र आपल्या मस्तकी लावलं आणि त्या म्हणाल्या, आजपासून आपली ही धर्मकन्या अगदी इतमानाने तुमच्या देशबांधवांची सेवा करेल, असं वचन तिने आपल्या विदेशी गुरूला दिलं. आणि अशा प्रकारे विवेकानंदांच्या जीवनाचे महाभारत इथेच संपलं. रसिक हो, मी जे काही विवेकानंदांना जाणलं ते आता मी आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. पण आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जितका अभ्यास करू तितकं त्यांचे व्यक्तिमत्व विस्तीर्ण होत जातं. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सिद्धांत मांडले. सेवा, निस्वार्थता, आत्मविश्वास, निर्भयता, एखादी गोष्ट मिळेपर्यंत प्रयत्न करणे, प्राणीमात्रांविषयी कळकळ, हे सर्व सिद्धांत त्यांनी आपल्या आयुष्यात मांडले आणि स्वतः आचरणात देखील आणले. आपण आधी पाहिल्याप्रमाणे सेवा ही सुपासना या भावनेतून त्यांनी रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठाची स्थापना केली. त्यातून त्यांनी गरिबांसाठी रुग्णालये, लहान मुलांसाठी शाळा, तरुणांसाठी कार्यशाळा बांधल्या. धर्माचा व विज्ञानाचा समन्वय घडवून आणला. ते नेहमी म्हणत, उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. आयुष्यात जोखीम घ्या. जिंकलात तर नेतृत्व करा आणि हरलात तर मार्गदर्शन. त्यांच्या मते विश्वातील सर्व शक्ती आधीच आपल्यात असतात, पण आपणच आपल्या डोळ्यासमोर हात ठेवून अंधार आहे असं ओरडतो. त्यांचे हे विचार केवळ प्रेरणादायी नव्हे तर आत्म्याशी संवाद साधणारे आहेत. स्वामी म्हणजे स्वतःचा अधिपती आणि स्वामी विवेकानंद हे खऱ्या अर्थाने बुद्धीचे, मनाचे, आत्म्याचे स्वामी होते. त्यांनी आयुष्यभर आपल्या विचारांवर, आपल्या कृतींवर संयम ठेवून एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण आपल्या समोर ठेवले. आणि म्हणूनच मी पृथा सुप्रिया मोघे आज त्यांना एक केवळ महापुरुष म्हणून नव्हे तर आजच्या युगातील ऋषी म्हणून वंदन करते. त्यांनी दिलेल्या विचारांचे बीज जर आपण आपल्या प्रत्येकामध्ये रोवले तर आपल्यामध्ये प्रत्येक जण हा एका युगपुरुषाचे जीवन जगू शकतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे शेवटी जाता जाता एवढंच म्हणू इच्छिते, सूर्यासारखे लख तेज लाभलेली प्रतिमा तुमची विचारांचे तेज चोहीकडे पसरवत आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, या अमेरिकेतील भाषणाची स्फुरणे आम्हा भारतीयांना आजही आदर्शवत आहेत. आम्हा भारतीयांना आजही आदर्शवत आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय